सामने सर को अरे सामने सर पत्रकार थोड़ा लेडीज को जान दोगे रास्ता छोड़ो क्या होगा बोल कैंडल आई जाऊ दो कैंडल हाँ जाऊ दो कैंडल चेक करो चेक करो आदमी ही उतनी भीड़ सब लोग नीचे बैठो
तुमच्या पाठीमागे लोक बसलेले आहेत. तुम्ही पुढे उभा टाकू नका. तुमच्या पाठीमागे लोक कळाल्या का मराठी? हे आपले नीचे बैठो. लोकांना सांगतोय मी एक तर खाली बसून घ्या. पाठीमागी सरकार पाठीमागी लोक ऐका ना. मागचे लोक बसलेले आहेत. मेणबत्ती द्या हातात. उठा. इम्रान वो पीछे उधर पीछे उधर पीछे सर बोला माग सगळ्याला अनाउन्समेंट करा. विनंती करा की माग या म्हणा. सगळ्यांना माग लावले. हो भैया दोन मिनिट आहे का आता चालू होईल. या ठिकाणी आपण सर्वजण मयत आमिर पठाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण लातूरकर या संविधान चौकामध्ये आपल्या संविधानिक मागणीसाठी आपण या संविधान चौकामध्ये त्यांना कॅन्डल मार्चच्या द्वारे आपण सर्वजण मिळून मित्र कंपनी असेल, नातेवाईक असतील आणि लातूरकर असतील, जे काही या संविधान चौकामध्ये जे काही असंविधानिक गोष्ट या पठाण फॅमिलीच्या बाबतीत घडलेली आहे, पुढे तपास होणार आहे. त्या तपासातून जे काही निष्पन्न होईल. पण सध्या या सर्व समुदायाची मागणी जी आहे ती आरोपीला अटक करण्याची, त्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे. पण तरीही एका भारतीयाला, एका लातूरकराला इथं पाकिस्तानच्या नावानं, इथं काश्मीरच्या नावानं जे काही हेटाळणी जी आहे या चौकामध्ये असंविधानिकरित्या केलेली आहे. त्यामुळं आपण सर्वांनी ठरवलं होतं की संविधान चौकामध्ये येऊन आपण त्यांना कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आपण त्यांना इथं श्रद्धांजली वाहणार आहोत.
आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण पुढे आणणार आहोत. त्यांनाही माझी विनंती असणार आहे, ज्या काही चौकटी आहेत आपल्या त्या चौकटीत राहून आपण संविधान चौकामध्ये आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. फक्त आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. तर ज्या पद्धतीने शांततेने आलो, इथला कार्यक्रम संपल्याच्या नंतरही आपल्याला शांततेने वापस जायचं आहे. मग मी इथं पहिल्यांदा ज्या महिला इथं उपस्थित आहेत, मी अजिंक्य ताईला विनंती करतो की आपण आमिर पठाण यांना 2 शब्दामध्ये श्रद्धांजली व्हायची आहे. आपल्याला या 3-4 प्रतिनिधीचं आपल्या प्रातिनिधिक स्वरूपातून आपण 3-4 जणांना बोला देणार आहोत. त्यानंतर जे आपण हे भारताचं संविधानाची उद्देशिका जी लावलेली आहे, इथं आपलं एक शहर आहे, ते एक वाक्य म्हणतील, त्याच्या मागे आपल्याला त्या पद्धतीनं म्हणायचं आहे. याच्यानंतर मी त्याच्या नंतर इथं VS पॅन्थरचे विनोद भाऊ खटके आहेत, त्यांना 2 शब्दामध्ये मी इथं आमिर पठाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमिर पठाण यांच्या मृत्यूच्या कारणानं आपण सर्वजण लातूरकर, दलित, मुस्लिम सर्व समाजातील घटक या ठिकाणी एकत्रित आलेलो. त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार मानतो. कारण ज्या पद्धतीनं आमिर पठाण यांची मी तर हत्याच म्हणेन, मारहाण नाही. कारण जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला आणखीन पोलीस डिपार्टमेंटला सापडलेला नाही. गल्ली बोळात जर पान टपरीवाले कोण छोटा मोठा व्यवसाय करणारे असतील, कुठं एखादं भांडण झालं तर त्यांची धिंड काढायला ह्यांना वेळ आहे. पण एखाद्या घर उद्ध्वस्त झालं एखाद्या युवकामुळं, त्याच्या आरोपीला पकडायला लातूर पोलीस प्रशासनाला वेळ नाही, अशी म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आज आपण कॅन्डल मार्चच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाज बांधव भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. आज आपल्याला ताईंनी म्हटल्याप्रमाणे जर सरळ न्याय नाही मिळाला तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण भव्य स्वरूपात वंचित बहुजन आघाडी व सर्व लातूरकरच्या वतीनं मोठा असा मोर्चा काढायचा, हा सुद्धा निश्चय आपल्याला करायचाय. कारण आपल्याला आजपर्यंत न्याय सरळ मार्गाने मिळाला नाही. आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. बीडचं प्रकरण घडतंय, लगे आरोपी सापडते. फक्त या ठिकाणी कुण्या एका विशिष्ट जातीचा युवक, मुलगा, युवती यांची जर हत्या झाली तर त्यांना न्याय मिळवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की येणारं आंदोलन आपल्याला मोठ्या स्वरूपात करायचं आहे. कारण आपल्याला न्याय हा सरळ मार्गाने आजपर्यंत मिळाला नाही. आपल्याला न्यायासाठी झगडावंच लागेल. आणि मी सर्व मुस्लिम, दलित, बौद्ध बांधवांना विनंती करतो
की जोपर्यंत जय भीम आणि जय मेघ येणार नाहीत तोपर्यंत कसल्याही प्रकारचा अन्याय थांबणार नाही। त्यासाठी सर्वांना विनंती करतो की उद्या आपल्याला फक्त आज कॅन्डल मार्च काढला म्हणून सगळं संपलं, न्याय मिळाला असं न गृहीत धरता उद्या मोर्चा काढावा लागेल, लातूर बंदची हाक सुद्धा द्यावी लागेल, महाराष्ट्र बंदची सुद्धा हाक द्यावी लागेल। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा आम्ही सर्व पदाधिकारी सर्व संघटना भेटून त्यांना सुद्धा या विषयामध्ये लक्ष देण्यासाठी विनंती करणार आहोत। सर्व बांधव या ठिकाणी आलात आणि आमिर पठाण यांना मी व्हीएस परिवार संघटना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। जय भीम जय भारत। एसडीपीआय सरफराज काळजी, सलीम काळजी आहेत का? आणि 2 शब्दामध्ये आपण इथं श्रद्धांजली व्हायची आहे। तमाम जितने लोग आए हुए हैं ये आजानूरी 5 मिनट काय करा, कॅन्डल ज्यांच्या हातामध्ये ते तमाम जितने आए हुए लोग जो है ये अल्हम्दुलिल्लाह सब जानते हैं कि आमिर पठान जो नाहक किसी के जुल्म का शिकार बना और ये जुल्म का शिकार बनने के बाद प्रशासन ने उसकी दखल नहीं दी। जब क्या है, जैसा अपने विरोध ने बताया कि गली और बोड़ा के अंदर अगर कोई टपरी वाला धंधा करता है तो उसको ढूंढ कर उन्होंने उठाकर अंदर डाला या फाइन मारा। एक ऐसा क्राइम करने वाला आदमी जिसने इतना बड़ा क्राइम किया, किसी का घर उजाड़ा, जान चली गई, वो शख्स को आज तक पुलिस डिपार्टमेंट या फिर पीआई टेढ़े, जिनका नाम लूंगा मैं, किसी को अगर ऑब्जेक्शन कोई बात नहीं, तकरीबन कंप्लेंट के लिए हमको सुबह से लेकर शाम तक 4 बज गए, कंप्लेंट नहीं ली गई। फिर उसके बाद इतना बड़ा हादसा होने के बाद उन्होंने आश्वासन दिया कि हम आरोपी को जल्द से जल्द हिरासत में लेंगे। अभी तक के हिरासत में नहीं लिया गया, तो कहीं तो ऐसा लगता है कि भाई ये डिपार्टमेंट मुजरिमों को बचाना चाहता है। अभी तक के जैसे हमने देखा कि विशेष जात समुदाय ये चीजों को, इनके ऊपर कोई अत्याचार होता है तो फौरन एक्शन नहीं लिया जाता। जैसे अभी अपने पड़ोस के मतलब जिले के अंदर किसी की हत्या की गई तो सब मिले, उसके अंदर सब आए, उसके अंदर आका है, बाका है, सब लोग आए। लेकिन यहाँ पर किसी का घर उजड़ा, वो भी तो घर था, वो भी तो जान थी, और उसके साथ में यह हादसा होने के बाद अभी तक के डिपार्टमेंट ने उस आरोपी को अरेस्ट नहीं किया। हम तमाम लातूरकर से और तमाम लोगों से ये उनके थ्रू और मीडिया के थ्रू ये डिपार्टमेंट तक बात पहुंचाना चाहते हैं कि जल्द से जल्द उस आरोपी को हिरासत में ले और उसके ऊपर जो कार्रवाई हो सकती है संवैधानिक रास्ते से वो कार्रवाई करे। अन्यथा अगर ये कार्रवाई, अगर उसको अरेस्ट नहीं किया गया तो जैसा कि आने वाले दिनों में हम रास्ता रोको भी करेंगे, लातूर बंद का भी आह्वान देंगे, और उससे भी जो बड़े धरने हो सकते हैं संवैधानिक रास्ते से हम वो पूरा करेंगे और आमिर पठान को पूरा की पूरा न्याय और इंसाफ मिलेगा, इसकी पूरी की पूरी कोशिश करेंगे।
इसी पे हम अपनी बात को खत्म करते हैं। आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। यानंतर इथं आल्यानंतर 2 शब्दामध्ये आपण श्रद्धांजली आपल्या ज्या माध्यमातून आलात तिथून फक्त आपली श्रद्धांजली व्हा, कारण आपल्याला उद्देशिका सर्वांना आपल्या समोर म्हणायचे। यानंतर मी भूमार्मिक संघटक महाराष्ट्र संघटक अक्षय पवार यांना विनंती करतो की 2 शब्दांमध्ये आपण श्रद्धांजली व्हायची। या ठिकाणी आता साहेबांनी सांगितलं, रेडे साहेबांचं नाव घेतलंय। 3-4 महिन्यापूर्वी सप्पाळनगर या ठिकाणी टिप्पू सुलतानच्या फोटोला एकाने काळं लावलं होतं आणि काळं लावलं म्हणून त्या ठिकाणी 2 समाजात ते निर्माण होणे म्हणून मी त्या ठिकाणी गेलो, तर या तेडे साहेबांनी 2 समाजात ते निर्माण करायला का म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल केला, माझा मोबाईल जप्त केला आणि आज जवळपास 8 दिवस उलटून सुद्धा 302 मधला आरोप सापडत नाही आणि हे 302च आहे। कारण या देशामध्ये एका जातीची एका धर्माची मक्तेदारी नाही। हा भारत देश आहे आणि या देशामध्ये लोकशाहीनंतर भारतीय संविधानावर हा देश चालतो आणि या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आपल्या धर्मानुसार आपल्या जातीनुसार राहायचा, वागायचा, पळायचा, खाण्याचा, पिण्याचा। परंतु आम्ही विसरून जातो संविधानासारखी मोठी ताकद आपल्या पाठीमागे असताना, बाबासाहेबांचा झेंडा आपल्या पाठीमागे असताना आपल्याला खाण्या वाचून, राहण्या वाचून, जगण्या वाचून कुठेतरी मारलं जातं, तोडलं जातं। अरे खरं तर जातवादी हेच आहेत, खरं तर धर्मवादी हेच आहेत। हे धर्माच्या नावाला सत्तेमध्ये बसून पांढऱ्यासारखे बोट करत बसतात। ते धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली रोज एक मुर्गे पाळले जातात। काल प्रकरण आहे नळेगावमध्ये। मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे, असे किती 30 मारखाने उद्या, परंतु जोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधान निळा झेंडा तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कुठलाही माणसाला तुमच्या केसाला धक्का लागणार नाही। आणि वंचित बहुजन आघाडीचं मी खरोखर अभिनंदन करतो, कारण त्यांनी पुढाकार घेतला म्हणून आज मुस्लिम समाज हजारोच्या संख्येला एकत्र आले, नाहीतर हा विरोध दिलेला मुस्लिम समाज एकत्र यायलाही तयार नव्हता। या ठिकाणी मी त्या देडे साहेबांनाही आणि त्या एसपी साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर आरोपीला अटक करा। युवा छत्रपतीचा संपादक वैजनाथ देशमुख असं त्याचं नाव आहे, परंतु तुम्ही त्याच्या एफआयआरमध्ये कुठेही नाव उल्लेख केला नाही, याचे आम्हाला दुःख वाटतंय। कारण तो तुमच्या घरचा जावई नाही, तो सुद्धा एक लातूरचा नागरिकच आहे तुमच्या आमच्यासारखा। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे। कायदेशीरचा प्रश्न आम्हाला आहे तर तुम्हालाही त्या गोष्टीचं ध्यान राहिला पाहिजे, एवढं बोलतो। आणि या ठिकाणी आमिर पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाचवून थांबतो। यानंतर वंचित बहुजन आघाडी शहर महासचिव आकाश शिंगरे यांना सांगतो की आपण 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली व्हायची। या ठिकाणी समस्त लातूरकरांना सलाम जय भीम। आमिर पठाण यांच्यासोबत जो घटना या ठिकाणी झालेला आहे त्याचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो। आता जर या पोलीस प्रशासनाने यापुढे जर भूमिका घेऊन अटक करण्याची जर जबाबदारी स्वतःवर जर घेतली नसून फेटाळण्याची जर वेळ आली तर आम्हालाही हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, पिटिशन दाखल करून फर्स्ट पार्टी कुणाला करायचं आणि सेकंड पार्टी कुणाला करायचंय हे आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो या टक्केने आम्ही करू। आणि इथं या ठिकाणी आमिर पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली समस्त वंचित बहुजन आघाडी व माझ्या परिवाराच्या वतीनं आदरांजली वाहतो। जय भीम जय भारत। यानंतर सुनील भाऊ कांबळे यांनी मी 2 मिनिटांमध्ये आपण श्रद्धांजली व्यक्त करायची। आमिर पठाण या बांधवांना मी वंचित बहुजन आघाडी लातूर तालुक्याच्या वतीने सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो। या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलात। मी एक छोटंसं उदाहरण सांगतो, कारण मुस्लिम समाजात देशामध्ये किती डिप्रेशनमध्ये आहे हे मी एक छोटंसं उदाहरण सांगतो। मी हरंगुळचा रहिवासी आहे, माझ्या घराच्या पाठीमागं सर्व मुस्लिम बांधव आहेत आणि ते सर्व मुस्लिम बांधव भिवंडी येथील खाडीपार
या ठिकाणी ते राहतात. 15 दिवसापूर्वी एक 15 दिवसापूर्वी ते मुस्लिमचं कुटुंब गावी आलं आणि गावी आल्याच्या नंतर ते मला भेटले आणि मी त्याला विचारलो की महबूब तू कधी आलास? त्याने सांगितले की मी रात्री आलो. कशानं आलास? तर तो एक त्याचा स्वतःचा रिक्षा आहे, ऑटो रिक्षा. त्यानं म्हणला की सुनील मी ह्या रिक्षानं आलोय. मी विचारलं हा रिक्षा कोणाचा? तर त्याने सांगितलं की हा रिक्षा माझाच आहे. मी म्हणलं हा रिक्षा तुझा आहे, तू मुस्लिमचा आहे, पण तुझ्या रिक्षाच्या पाठीमागं मराठा नाव आहे. मला प्रश्न पडला की हा रिक्षा तुझा नाही, कारण पाठीमागं मराठा नाव आहे. मी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की जोपर्यंत मुस्लिम बांधवाचा रिक्षा असेल किंवा कुठलंही वाहन असेल, खाडीपार भिवंडी ह्या एरियामध्ये मराठा नाव हे लिहावंच लागतंय. आणि जर मराठा नाव जर नाही लिहिलं गेलं तर आमच्या रिक्षामध्ये पॅसेंजर कुठलेही बसतात आणि पुन्हा तर कानाकोपऱ्यामध्ये नेऊन आम्हाला मारलं जातंय. माझा हा सांगायचा उद्देश आहे की पाकिस्तानपेक्षा आज भारत देशामध्ये मुस्लिम समाज जास्त आहे, पण मुस्लिम समाज जास्त आहे पण पूर्ण डिप्रेशन मध्ये वागतो. ह्याला मी असं समजतो की हे सध्याचं जे सरकार आहे ते हे सरकार जबाबदार आहे. आपल्याला संवैधानिक पद्धतीनं जगावं लागेल, वागावं लागेल. आपण फक्त कुठल्याच गोष्टीची स्वतः चूक न करता असे जर काही प्रकरण घडले तर आपण दलित मुस्लिम एकत्र येणं गरजेचं आहे. मी काय जास्त बोलत नाही. परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमिर पठाण याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो, आम्ही सन्माननीय देडे साहेबांसोबत काल सचिन गायकवाड यांचं बोलणं झालेलं आहे. त्यांनी सोमवारपर्यंत मुदत दिलेली आहे. सोमवार म्हणजे उद्याचा दिवस गेला की सोमवार. त्याच्यानंतर मंगळवारपर्यंत जर आरोपीला अटक जर नाही केलं तर याच्यापेक्षा आपण जास्त खेडेपाड्यातून मी माझी लातूर तालुक्यातून जिम्मेदारी घेतो. कमीत कमी 5 ते 10 हजार मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील ह्या लातूर शहरामध्ये आणून आपण एक मोठं आंदोलन छेडू. आणि आंदोलनामध्ये जर त्यांना जर समाधान वाटत नसेल तर या ठिकाणी सर्व आता व्यक्तींनी सांगितलं की आपण लातूर बंदची हाक करू आणि आमिर पठाण यांना न्याय मिळवून देऊ इतकी विनंती करतो. यानंतर मुफ्ती मोहम्मद साहेब. मुफ्ती मोहम्मद साहेब. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जनाब आमिर भाई पठान, जनाब आमिर भाई पठान, इनके ऊपर जो हमला हुआ इसके विरोध में और मजम्मत में हम लोग यहाँ पर जमा हैं. वो शहीद हैं, अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत करे और उनको शहादत का आला मकाम नसीब फरमाए. ये सिर्फ एक आमिर पठान पर हमला नहीं, ये मुल्क के दस्तूर और संविधान पर हमला है. और ये एक मुसलमान पर हमला नहीं बल्कि भारत पर हमला है. और जुल्म के खिलाफ जितनी देर से उठेंगे उतनी ज्यादा हमको कुर्बानी देनी पड़ेगी. तो आज हम जितने भी इंसाफ पसंद शहरी हैं उनकी फैमिली के साथ बराबर हम गम में शरीक हैं, खड़े हैं कांधे से कांधा मिलाकर. लेकिन हमारी जिम्मेदारी इससे आगे बढ़कर हम सबकी ये है कि आइंदा के लिए भी याद रखिए, हम जानते हैं कि कूफा एक शहर का नाम नहीं है बल्कि जिस जमीन पर भी जुल्म हो उस जगह का नाम कूफा है. और जहां के लोग जुल्म होने के बाद खामोश रहें वहां के लोग कूफी कहलाते हैं. तो हमको जुल्म के खिलाफ दस्तूर और संविधान ने जो अधिकार दिया है हमको मजबूती के साथ खड़े होना पड़ेगा. लेकिन हिम्मतों को नहीं हारना है. सुल्तान अब्दुल हमीद खान रहमतुल्लाहि अलैह
से अंग्रेजों ने कहा था कि आप इतने मुसीबत में फंसे हैं जैसे कि 32 दांतों के बीच में एक जबान होती है। सुल्तान अब्दुल हमीद खान रहमतुल्लाहि अलैह ने फरमाया था, यकीनन हम ऐसे फंसे हैं जैसे 32 दांतों के बीच में एक जबान होती है, लेकिन तुमको मालूम होना चाहिए कि कुदरत का कानून ये है कि 32 के 32 दांत गिर जाते हैं, जुबान अपनी जगह पर बाकी रहती है। जालिम, जुल्म करने वाले, आतंकवाद करने वाले और हमला करने वाले लोग, उनकी फैमिली से मैं खास तौर से कहना चाहता हूं बड़े अदब के साथ, कुछ देर जरूर लग रही है लेकिन वो अपने अंजाम को पहुंच कर रहेंगे। जालिम कभी भी पनपता नहीं है, लेकिन हम सब लोग जब तक जिसने भी ऐसी वारदात की है, जब तक पुलिस प्रशासन उसको नहीं पकड़ता है, जैसे कि आपने अभी सुना, खामोश नहीं बैठना है, हमको आगे बढ़ना है, लेकिन मायूस भी नहीं होना है, हिम्मत के साथ रहना है और अमन के साथ रहना है। और आइंदा जो भी कॉल दी जाए, बिल्कुल सब कांधे से कांधा मिलाकर जुल्म के खिलाफ बहुत बड़ी तादाद में हाजिर होना है। हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, टूटे जो सितारा तो जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं समंदर में बड़े शौक से दरिया, पर किसी दरिया में समंदर नहीं गिरता। पुलिस प्रशासन से मुतालबा है कि आप अपनी कार्रवाई को मजबूत करें, तेजी के साथ आगे बढ़ें। और उनकी फैमिली की खिदमत में मैं एक बात ये भी कहना चाहता हूं, अभी 15 से 20 मिनट पहले मेरी इस मुल्क के अजीम रहनुमा एडवोकेट प्रकाश अम्बेडकर साहब से बात हो रही थी। उन्होंने कहा कि आप उनकी फैमिली को और पूरे लातूर वालों को आप ये बात बताइए, जुल्म के लिए जहां कहीं भी जुल्म हो, खास तौर से आमिर भाई पठान रहमतुल्लाहि अलैह, इनकी फैमिली के साथ बिल्कुल वो खड़े हुए हैं। पूरे मुल्क में जहां पर भी जुल्म हो, मजहब से ऊपर उठकर इंसानियत की बुनियाद पर वो खड़े हैं और मजबूती के साथ खड़े हैं। लिहाजा हम लोग आइंदा जमहूरी दस्तूरी जो भी कॉल दी जाए हमको, मशवरे के बाद हम उसमें जरूर शरीक होंगे और कांधे से कांधा मिलाकर शरीक होंगे। आखिर में जितने हम यहाँ पर जमा हुए हैं और वंचित बहुजन आघाड़ी ने जो कॉल दी है, इन लोगों को मैं मुबारकबाद देता हूँ और इस उम्मीद के साथ और यकीन के साथ कि हम सब उस वक्त तक खामोश नहीं बैठेंगे जब तक के मजलूम जो हैं आमिर पठान रहमतुल्लाहि अलैह की जो फैमिली है, इनको जब तक इंसाफ नहीं मिलता, इनके साथ हम खड़े रहेंगे। ये चमन सभी का है, कदम कदम बहम चले, हमारे साथ तुम चलो, तुम्हारे साथ हम चलें, न हमसे दूर तुम चलो, न तुमसे दूर हम चलें, ये दोस्ती का वक्त है, मिला के सब कदम चलें। यानंतर एसटीपीआय सरफराज पठाण भाई, शहीद अरबन खान पठाण कृती समिती आहेत का? सरफराज भाई, सरफराज भाई, त्याच्या अगोदर साधूभावना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपण श्रद्धांजली देऊ। सर्वांना क्रांतिकारी जय। ही घटना अतिशय दुर्दैव घटना घडली आहे। ही हत्या नसून ही चालून बुजून कट रचला गेला, म्हणजे मुस्लिम समाज, मुस्लिमाचं नाव किंवा मुस्लिम चेहरा दिसला किंवा त्यांचा वेशभूषा बघितला की चालून बुजून टार्गेट केलं जातं। ही आज या ठिकाणी ही घटना घडली, या घटनेच्या निषेधात भूप्रांत संघटनेच्या वतीनं निषेध करतो आणि आमिर पठाण या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि लातूरचे नेतेही खंबीरपणे आहेत। पण न्याय देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला संविधान आहे, त्या संविधानाप्रमाणे आपण बाबासाहेबांनी दिलेला पेन
आणि पेनानं दिलेल्या कायद्यानं सुरू केलं तर 100% न्याय भेटेल. ह्याच्या पुढे आपल्याला कितीही पैशावाला असेल, कुणीही मोठा माणूस असेल, तर कायद्यापुढे कुणीही टिकू शकत नाही. कारण का कायदा महत्वाचा आहे, कायदा मोठा आहे. जात धर्म ही मोठा नाही. कुठला पत्रकार असू, कुठला टॉन असू, कुठला पोलीसवाला असू या कुणी असू, कायद्यापुढे कुणी नाही. त्याच्यामुळे आमिर पटेलला न्याय द्यायचा असेल तर आपण सर्वांना एकत्र आलं पाहिजे. मुस्लिम समाज आणि दलित समाज आणि बौद्ध समाज तुमच्या सोबत आहे आणि आमिर पटेलला न्याय देण्यासाठी आम्ही सोबत तुमच्या खांद्याला खांदा मिळून देणार. उगाच नाही, कारण का तुमचे सण आणि ही पाकिस्तानची विशेष चालू आहे. भारत पाकिस्तान ही पिकलं युद्ध आहे. पण इथल्या स्थानिकचा मुसलमान, इथला भारतचा मुसलमान, हितेश्वर प्रेम करणारा मुसलमान आहे. त्याला कुठं तर इथले स्थानिकचे कोणी मनोवादी लोक असतील टार्गेट करतील, जाणून बुजून कुठलेही प्रकरण असतील, आता गोव्यात असतील, काय असेल, पुण्याला असेल, कुठलेही असेल, टार्गेट दलित आणि मुस्लिमला टार्गेट केलं तर तुम्हाला आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला आम्हाला दुसऱ्याला नाही. आज तुमच्याला उद्या आमच्याला, पण आपण एकत्र तुमची आमची पळणी वेगवेगळी असल्यामुळे तुम्हाला एका वेगळीकडे आम्हाला इकडे, पण ही दोघांवर पण एकच गाव आहे. या गाव वाचण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज जर एकत्र आला तर या देशाचा इतिहास घडणार आहे. आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला 100% आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमच्या पाठीशी खंबीर आहेत. आत्ताच मुलांना म्हणण्यासारखं की आदरणीय बाळासाहेबांशी तुमचं बोलणं झालंय. 100% तुम्हाला आदरणीय बाळासाहेब तुम्हाला न्याय देऊ शकतील आणि तुमच्यासोबत खंडाला खंडा लावून फुलप्रांत संघटना सोबत राहील. आदरणीय भीमसैनिक राहील, बौद्ध समाज आहे. एवढंच बोलतो. आमिर पटेलला जायकवाड परिवाराच्या वतीने फुलप्रांत संघटनेचा विनम्र अभिवादन करतो. जय हिंद. यानंतर शहीद अहमद खान पठाण कृती समितीचे अध्यक्ष राजभाई. आमिर पठाण यांचं जे दुर्दैवी मृत्यू झाला हे अत्यंत शरमेची बाब आहे. आणि प्रशासनाने जे आता जे जातीवादी जे भानगुळ आहे ना, जे या आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी जे जबाबदार आहे, तो आतापर्यंत बाहेर आहे. अजून आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही. तरी मला इथल्या स्थानिकांना सांगायचं आहे की ही घटना जेव्हा या संविधान चौकामध्ये घडत होती, पण इथले जे स्थानिक जे दुकानदार आहेत तर हे फक्त बघ्याची भूमिका घेत होते. पण ह्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे आज ना उद्या हे ह्याच्यासोबत पण घडणार आहे. पण त्या एका व्यक्तीसोबत या सर्व दुकानदारांनी जर उभे राहिले असते ना तर ही घटना घडलेली नसती. तरी हे शहीद अहमद खान पठाण कृती समितीतर्फे आम्ही आवाहन करतो की हे जेवढे पण समाज बांधव आहेत आपले, ह्याच्यापुढे जे पण आंदोलन असेल हे आमिर पठाण यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही उभं राहणार. धन्यवाद. यानंतर सुफी सैयद भाई यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण श्रद्धांजली व्हायची. अस्सलाम वालेकुम, जय भीम. किसी शायर ने कहा है, इधर उधर की बात न कर, ये बता मेरा कारवा कैसे लूटा. इधर उधर की बात न कर, ये बता मेरा कारवा कैसे लूटा. मुझे रहजनों की गरज नहीं, तेरे रहबरी का सवाल है. आज हिंदुस्तान का मुसलमान अपने आप को यहाँ पर पैदाइशी यतीम समझ रहा है. क्या हमारा कैवारी कौन है? हमको आगे लेकर चलने वाला कौन है? मैं ये कहता हूं भाइयों, अगर असल में देखा गया कि जब मस्जिदों के स्पीकर की बात की, उस वक्त में प्रकाश अंबेडकर जी के बेटे ने आवाज उठाई थी सबसे पहले. इस बात को जहन में रखो, कोई आवाज नहीं उठाया उस वक्त में. उन्होंने आवाज उठाई, हे मुस्लिम आमचे भाव आहेत, त्यांच्या जीवाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का बोलने वाले प्रकाश अंबेडकर के बेटे थे. आज अगर राजकीय और सामाजिक हमें सपोर्ट किसी का चाहिए तो प्रकाश जी अंबेडकर के अलावा हमें कोई रास्ता नहीं है. यही हमें साथ दे सकते हैं. वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता आज हमें रास्ते पर लेकर आए. आज इसलिए लाए हैं कि हमें न्याय मिलना है और हम सबको एक होकर के, आज तक सब चिल्लाते रहे, बोलते रहे, करते रहे, लेकिन अगर हमें न्यायिक व्यवस्था कोई कर सकता है और हमारा रहबर दुनियादारी की हद तक अगर कोई बन सकता है, दलित मुस्लिमों को कोई न्याय दिला सकता है, तो वो प्रकाश अंबेडकर जी हैं. आज आमिर पठाण की हालत जो हो गई, हमने देखा ऐसी बहुत लोगों की हालत कर रहे हो. यहाँ तक कि फकीर लोग जो दरवाजे में भीख मांगने आमच्या गलीला कस काय आला,
इकडे काय तुझा संबंध आहे? कशा पाय तू ह्या गल्लीला भीक मागतो? हे हिरवे कपडे काढ अगोदर, नंतर तू भीक इथं मागायला चालू कर. यहाँ तक उनका शुरू है. गांव गांव में दरवाजे पर गए हर आदमी को सताया जा रहा है. जिस गांव में तादाद कम है उनको सताया जा रहा है. भाई क्यों? इस वतन में सबसे पहले 400 मौलवियों को फांसी दी गई लॉर्ड कॉर्नवालिस के जमाने में. वहां से लेकर के शहादत का सिलसिला चलता रहा. कितने लोगों ने शहादत दी इस वतन के लिए? जिनको पाकिस्तान जाना था फायनी के वक्त में वो लोग उधर चले गए, और जिनको यहाँ रहना था वो इस संविधान को पकड़ के यहाँ रह रहे. हम इस वतन के बेटे हैं और इसी वतन में रहेंगे, एक होके रहेंगे, इसी खाक में मिल के रहेंगे इंशाअल्लाह. प्रकाश जी अम्बेडकर ये हमारे आज से लेकर के मसीहा हैं और रहनुमा हैं. आज से लेकर के राजनीति के हद तक हमको उनके पीछे चलेंगे तो हम कामयाब होंगे. आज इसके पीछे भाग, उसके पीछे भाग. मुझे बताइए यहाँ के कौन से लोगों को आज तक हमने जिता कर रहा है? किन्होंने हमारे लिए आवाज उठाई? कोई हमारे लिए आवाज नहीं उठाता. बस खामोश रहते हैं, चुपचाप रहते हैं. एक एक कट रहा है, बट रहा है, खत्म हो रहा है, हम उसको भूल जा रहे हैं. लेकिन मैं बता रहा हूं, इस अमीर पठान की शहादत रंग लाएगी. हम सबको एक होकर के लड़ना है. आज उनके लिए मैं दुआ करता हूं, अल्लाह तबारक व तआला उन्हें जन्नतुल फिरदौस में आला से आला मकाम अता फरमाए. यानंतर या कॅन्डल मार्च ज्यांच्या नियोजनाखाली आपण सर्वांनी कॅन्डल मार्च काढला असे वंचित बहुजन आघाडीचे दरालीचे नेतृत्व आणि जिल्हाध्यक्ष सलीम भाई सय्यद यांना विनंती करतोय की आपण आमिर पठाण यांच्या कॅन्डल मार्च संदर्भी आपण संबोधित करायचं. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. आज आमिर खान पठान को इंसाफ दिलाने के लिए आप अपने घरों से निकले. मेरी माओ, मेरी बहनों और नौजवानों और मेरे बुजुर्गों, ये आप सबकी ताकत से इंशाअल्लाह ताला बराबर आमिर खान पठान को इंसाफ मिलेगा यहाँ पे. और वंचित बहुजन आघाड़ी इस लातूर का जिला के सैयद सलीम, अगर कहीं पे भी मुस्लिम समाज या दलित समाज या कोई भी समाज के साथ ज्यादती होती है तो इंशाअल्लाह ताला बराबर रोड पे उतरूंगा और इनको मुंहतोड़ जवाब दूंगा. क्योंकि आज लातूर जिला का जो माहौल बन चुका है, यहाँ के आमदार ले लो, तुम्हारे खासदार ले लो, तुम्हारे घर पे हाथ जोड़ने के लिए आए थे, तुम्हारे बच्चों की शहादत करने के लिए आए थे, तुमसे वोट लिया, तुम्हारे बच्चों को जनाजा पहनाने के लिए वोट लिया, तुम्हारे बच्चों को मौत के घाट उतारने के लिए तुमसे वोट लिया. मेरे मुस्लिम भाइयों और मेरे नौजवानों, क्या तुम्हारा हक नहीं बनता तुम आमदार के घर पे जाकर धरना दे? क्या तुम्हारा हक नहीं बनता खासदार के घर पे जाकर धरना दे? ये पुलिस प्रशासन एक कठपुतली बनी हुई है. पुलिस प्रशासन उनके इशारों पे चलने वाली है. क्या आपका हक नहीं बनता जिसको आपने हक जताकर वोट दिया है? मैं सियासत की बात नहीं कर रहा. ये भारत के अंदर मुसलमानों ने जितनी कुर्बानी दी है, आज मुसलमानों की कुर्बानी की वजह से आज देश के दलाल सत्ता में बैठे हैं. आज मुसलमानों की कुर्बानी की वजह से आज हम पर राज कर रहे हैं. और नौजवानों, आपसे मैं दबन गुजारिश कर रहा हूं, ये भारत, ये इंडिया के अंदर जितना हक उनका है उतना हक हमारा है. किसी के बाप से डरने की जरूरत नहीं है. किसी के बाप के संविधान नहीं दिया. ये आदरणीय बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान दिया है. आदरणीय बाबा साहेब संविधान के माध्यम से हमको जीने का अधिकार दिया है. और पहली बात बताता चलूं, आप यहाँ पे पहले मुसलमान है. मुसलमान किसी से डरता नहीं सिवाय अल्लाह से. अगर आपके दिल में अगर डर आ जा रहा है तो मुसलमान नहीं. आज हमारे उलमाओं से अदबन गुजारिश है और हमारे मुस्लिम बड़े बड़े दिग्गज नेताएं हैं जो आज अमित देशमुख और डॉक्टर गाड़गे की दलाली कर रहे हैं और चमचागिरी कर रहे हैं. आज जो बैजनाथ देशमुख
एक पत्रकार होते हुए एक मुस्लिम नौजवान को कश्मीरी पाकिस्तानी बताकर अत्याचार करता है, उसका पैंट उतार कर उसकी वीडियो लेता है, उसको मारने का काम करता है। यहाँ तक कि जो मरहूम की आइडिया है उसने बताया इस गाड़ी का नंबर ये है, फला आदमी ये किया है, मगर आज तक पुलिस प्रशासन उनको गिरफ्तार करने का काम नहीं करी। इंशाअल्लाह ताला ये छोटा मोर्चा था, कहीं पे भी अगर लातूर जिला के अंदर दोबारा कहीं ऐसी हरकत होगी या आमिर पटेल को इंसाफ नहीं मिलेगा, इंशाअल्लाह ताला सारा मुस्लिम दलित समाज मिलकर इनको इंसाफ दिलाने का काम करेंगे। और मेरी अदबन गुजारिश है, आप टुकड़ों में बट के काम कर रहे हैं। एक मुसलमान भाई तरक्की कर रहा है, उससे जलन हसद रख रहे हैं। एक मुसलमान भाई तुम्हारे को आगे ले जाने की कोशिश कर रहा है, तुम उसकी टांग पकड़कर खींचने का काम करें। और मेरे पत्रकार भाइयों से बताना चाह रहा हूँ, लातूर जिला और लातूर शहर के छोड़ो चमचागिरी, इंसाफ के लिए आवाज उठाओ, छोड़ो। वो ईमानदार पत्रकार कुछ यहाँ पे मौजूद है और उस ईमानदार पत्रकारों की वजह से आज तुम्हारे सामने सच्चाई सामने आ रही। नहीं तो ये पत्रकार को खरीद रहे, वोट बैंक बन के मुसलमानों को खरीद रहे, दलित समाज के वोट को खरीद रहे। मगर इस मरतबा इंशाअल्लाह ताला इस मरतबा मुसलमानों की ताकत इकट्ठा होगी और कहीं पे भी आमिर पटेल जैसे नौजवान के साथ ज्यादती होती है, इसका मुंह तोड़ जवाब देंगे। आप सबसे मेरी मां बहनों से मैं गुजारिश करता हूं, आपके घर में कोई भी ऐसा हादसा होता है या कोई ऐसी अनबन होती है, नजदीक के पुलिस स्टेशन में आप कंप्लेन करें। आपके यहाँ के जिम्मेदार नौजवान है, नौजवानों को आप यहाँ पे इत्तला करें। ये जो शहीद आज हरास में टॉर्चर करके आज फांसी लेने का काम किया, ये नौजवान जिंदा रहकर उसको फांसी देने का काम कर सकता, ये नौजवान दोबारा ऐसी कोई हरकत नहीं करेंगे। और आप सबसे मैं तहे से शुक्रिया, बोलने को बहुत कुछ है, अगर बोलने को बैठा तो दूसरे दिन पुलिस मेरे घर पे आती लेके जाती, मगर डरने वाला नहीं है सैयद सलीम। मैं यहाँ पे आमिर पठान को यहाँ पे इंसाफ दिलाने के लिए आया हूँ। 2 दिन का टाइम था, कल इनका 2 दिन का टाइम खत्म हो रहा। लातूर शहर अगर 2 दिन के अंदर नहीं कटेगा, लातूर शहर वंचित बहुजन अघाड़ी की तरफ से बंद करने का ऐलान किया जाता है। अगर पुलिस प्रशासन सपोर्ट करती है, अगर पुलिस प्रशासन आरोपी कर लेकर आती है तो ये हमारे फैसले को रद्द करते हैं, नहीं तो लातूर शहर बंद करने का ऐलान करती है। जय वंचित, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर। आमिर खान पठान को इंसाफ मिलना चाहिए, आमिर खान पठान को इंसाफ मिलना चाहिए, आमिर खान पठान को इंसाफ मिलना चाहिए, आमिर खान पठान को इंसाफ मिलना चाहिए। और आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब ने हमको हुक्म दिया है, इनको जब तक इंसाफ नहीं मिलेगा वंचित बहुजन अघाड़ी का जो कार्यकर्ता इनका साथ देंगे। हमको सत्ता में आने के लिए जरूरत नहीं है, ये मुसलमानों का दर्द है आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब को और ये वंचित बहुजन अघाड़ी को। अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय वंचित, जय संविधान, जय महाराष्ट्र। यानंतर मी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत उबाटे सर यांना विनंती करतोय की आपण सर्वजण एखाद्या उभा टाकून या संविधान भारतीय संविधानाची उद्देशिका याकडे उभा टाकून आपण सर्वजण प्रशांत उबाटे सर आहेत यांच्या पाठीमागे आपण संविधानाची प्रस्ताविकाचे वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत। उबाटे सर मोबाईल सर्वांनी शांत राहायचंय। भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे वाचन या ठिकाणी आपण करतोय। त्याचं कारण असं आहे की धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा काही अन्याय ज्या संविधान चौकामध्ये झालेला आहे
या राष्ट्रामध्ये जे असणारे संविधानिक पद्धतीने चालणारे सर्व नागरिक त्यांच्यावर हा अन्याय करण्याचं काम काही कर्मचे माणसांनी केलेलं आहे. त्यांचा निषेध करून आपण या ठिकाणी या उद्दिष्टाचं वाचन करणार आहोत. सर्वांनी माझ्या पाठीमागे आपण या उद्दिष्टाचं वाचन मी करतो. माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी म्हणायचं आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतंत्र अर्पण करीत आहोत. भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे